नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आय होप की तुम्ही सगळे मजेत असाल. सो आता आम्ही आलो आहोत कॉन्कॉर्ड या सिटीमध्ये. कॉन्कॉर्ड ही सिटी शार्लेट मेन सिटीपासून अर्धा तास डिस्टन्सवरती आहे आणि इथे पण बऱ्याचशाच गोष्टी बघण्यासारख्या आहेत. सो आम्ही त्या बघण्यासाठी आलो आहोत. सो तुम्हाला माझ्या पाठीमागे जो हो दिसतो हा ॲक्च्युली मॉल आहे आणि ह्या मॉलमध्ये सी लाईफ म्हणून ॲक्वेरियम पण आहे. सो आम्हाला ते ॲक्च्युली ॲक्वेरियम बघायचं होतं. लास्ट टाईम पण मी विल्मिंग्टनचा ॲक्वेरियमचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे. सो मला हा पण बघायचं होतं कारण ह्याच्यामध्ये खूप युनिक थिंग्स आहे आणि आपण खूप मोठा टँक आहे, असं वॉटरच्या खालून आपण जातो तशी सिस्टम आहे इथे. सो ते एक्सपिरियन्स करायचं होतं. तो सध्या बंद आहे त्याच्यामुळे आम्ही आता तो नाही बघू शकत. सो आता आम्ही हा सगळा मॉल एक्सप्लोअर करणार आहोत आणि इथे काही ॲक्टिव्हिटीज पण आहेत. सो त्या साईडला ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत, सो त्या आम्ही करणार आहोत. आणि एक बाजूला चायनीज लँटर्न फेस्टिवल आहे, पण ॲक्च्युली हार्डलं की ते पण आता आज त्यांचा लास्ट डे आहे त्यामुळे ते पण बंद आहे. लँटर्न फेस्टिवल हा म्हणजे अमेरिकेमध्ये प्रत्येक सिटीमध्ये डिफरंट टाईमला होत असतो. 1 ते 2 महिन्याचा पिरियड असतो. त्या पिरियडमध्ये त्या एक पर्टिक्युलर सिटीमध्ये सेटअप लावतात. सो ह्या शार्लेटमध्ये हा सेटअप होता त्यांचा, पण हार्ड लक की आज त्यांचा लास्ट डे आहे त्याच्यामुळे आम्ही ते बघू शकत नाही. पण चला अगोदर आपण जाऊया आतमध्ये, मॉल एक्सप्लोअर करूया, छान छान गोष्टी बघूया. सो लेट्स गो. सो हे बघा, ह्या स्टार्टिंगला त्यांनी सी लाईफ ॲक्वेरियमची ॲड केली. हा इकडेच आहे त्याच्या. सो हे जे आहे हे बलून डाऊनचं स्टोर आहे. सो इकडे किती सुंदर छान आणि इथे आम्ही सेटअप दिलाय फोटोज करण्यासाठी, व्हिडिओज काढण्यासाठी. सो मला हे स्टोर छान वाटलं कारण आपण चॉईसप्रमाणे जे काही आहे ते आपण ट्राय करू शकतो आणि इथे आपण फोटो पण काढू शकतो. सो इथे बघा किती छान सुंदर असे ड्रेसेस आहेत, एकदम छान असे वाटते आणि पण तुम्हाला बिलीव नाही होणार की याची प्राईस किती आहे. सो हे बघा तुम्हाला प्राईस दाखवते, 3499. तर हा खूप एक्सपेन्सिव्ह ड्रेस आहे आणि याची इंडियन करन्सीमध्ये प्राईस विचाराल तर 2,97,000 म्हणजे जवळपास 3 लाखाचा हा ड्रेस आहे. सगळं एक्सपेन्सिव्ह आहे या स्टोअरमध्ये आणि थोडी व्हरायटी पण बघा किती छान सुंदर आहे. पण सगळे ड्रेस 3 लाख, 4 लाख, 5 लाखाच्या वरती आहे. सो हा बघा माझ्या पाठीमध्ये ठेवलेला ड्रेस किती छान असा ठेवलेला आहे. रोटेटिंग आहे, ब्रायडल ड्रेस आहे आणि याची प्राईस विचारत आहे $5,000 आहे. सो $5,000 सो इंडियन करन्सीमध्ये प्राईस विचाराल तर 4,25,000 रुपयांचा ड्रेस आहे. पण खरंच खूप छान आणि सुंदर आहे. या साईडला लहान मुलांना सगळ्या खेळण्याच्या गोष्टी आहेत. सो आम्हाला इथे एक आईस्क्रीम स्टोअर भेटला आहे
आणि इथे दुबई चॉकलेट आईस्क्रीम भेटत आहे. सो पहिल्यांदाच आता मी अमेरिकेमध्ये दुबई चॉकलेट आईस्क्रीम बघतीये. त्यामुळे मग म्हटलं बघूया खाऊन हे चॉकलेट आईस्क्रीम कसं लागतं आणि स्पेशली दुबई चॉकलेट आईस्क्रीम. सो या अगोदर मी कधी ट्राय केला नाहीये. सो फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे. सो बघूया हे कसं बनवतात आणि याची प्राईस विचाराल तर $25 आहे. इंडियन करन्सीमध्ये ₹2100 हे आईस्क्रीम आहे. सो बघूया हे आईस्क्रीम कसं बनवतात आणि याची टेस्ट कशी असते. थँक्यू सो मच. सो आता मी हे आईस्क्रीम ट्राय करत आहे आणि या आईस्क्रीमची टेस्ट विचाराल तर खरंच खूप छान होती, खूप टेस्टी होती आणि एक युनिक टेस्ट आहे याला. सो आता आम्ही फूड कोर्टमध्ये आलो आहोत आणि जसं आपल्या इंडियामध्ये फूड कोर्ट असतं सेम तसंच आहे. सो तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये बघू शकता इथे पण भरपूर वेंडर्स आहेत आणि इथे लहान मुलांसाठी तो पाळणा पण आहे. सो तिकडे लहान मुलं खेळू शकतात आणि चारी बाजूला पूर्ण खाण्याचे स्टोअर्स आहेत, नॉन व्हेजिटेरियन स्टोअर्स आहेत. तिथे व्हेज फूड भेटणं खूप हार्ड आहे आणि तुम्ही गर्दी विचाराल तर तुम्हाला गर्दी दिसतच असेल, भरपूर गर्दी आहे. मला आश्चर्य वाटतं की म्हणजे अमेरिकेमध्ये ना आम्ही कुठेही इकडे बाहेर फिरताना बिलकुलही गर्दी दिसत नाही, लोक फारशी बघायला भेटत नाही. पण इथे या प्लेसवरती भरपूर लोक आहेत, भरपूर गर्दी आहे. पूर्ण मॉलमध्ये सगळीकडे गर्दी आहे आणि आता जर सुट्ट्यांचा सीझन आहे त्यामुळे मोस्टली लोक घराच्या बाहेर पडतात. सो मॉल एरिया, डाऊनटाऊन एरिया ना ठराविक प्लेसेसवरती फक्त इथे क्राऊड बघायला भेटतो. मॉलमध्ये ना ह्या स्कूटर्स ठेवलेल्या आहेत. ऍक्च्युली अमेरिकेतले मॉल्स जे असतात ते फार मोठे असतात, साईज तुम्ही वॉक करण्यासाठी इम्पॉसिबल आहे. सो इथे ना असं पण ऑप्शन दिलेलं असतं. सो ह्या मॉलमध्ये पण ऑप्शन दिलेलं आहे स्कूटर्स, सो आपण रेंट करू शकतो. सो इथे रेंट $39 4 तासांसाठी. सो 4 तास आपण ही स्कूटर घेऊन मॉलमध्ये सगळीकडे फिरू शकतो आणि खरंच हा खूप चांगला ऑप्शन आहे कारण इकडचे जे मॉल आहेत ना आणि हा जो मॉल आहे ना एवढा मोठा आहे की अर्धाच आपण म्हणजे बाय चालत आपण बघू शकतो. पूर्ण मॉल बघण्यासाठी अख्खा दिवस घालवला तरी पुरणार नाही. सो हा ऑप्शन खरंच छान आहे. तुम्हाला कसा वाटला हा ऑप्शन मला सांगा. हा मॉल खूपच मोठा आहे. एरिया विचाराल तर 31 एकर्सपेक्षाही जास्त याचा एरिया आहे. सो तुम्ही समजू शकता की आपण एका दिवसामध्ये हा एक्सप्लोर नाही करू शकत. सो जेवढ्या गोष्टी आम्हाला पॉसिबल होत्या तेवढ्या पाहिल्या आणि आता आम्ही बाहेर आलो आहोत आणि हा मॉल खूप म्हणजे खूप मोठा आहे.
इम्पॉसिबल आहे सगळं पूर्ण डिस्कवर करणं. आणि खूप सारे स्टोअर्स आहेत, खूप छान छान ॲक्टिव्हिटीज पण आहेत आतमध्ये करण्यासाठी. पण आम्ही चालून कंटाळलो. पण मोस्टली सिमिलर गोष्टी आहेत. जसं आपण मॉलमध्ये गेल्यानंतर डिफरंट ब्रँडचे स्टोअर्स असतात, मुलांसाठी खेळण्यासाठी गेम झोन असतो, त्यानंतर फूड कोर्ट असतो. सेम कन्सेप्टवरतीच आहे, फक्त इथले मॉल जे असतात ते खूप साईजमध्ये मोठे असतात. म्हणजे जसं आपल्या इंडियाचा एक मॉल आहे त्याच्यामध्ये 4-5 मॉल घेतल्यानंतर ह्या लोकांचा एक मॉल होतो. आणि तुम्हाला दाखवलं पण इथे स्कूटर्स पण भेटतात फिरण्यासाठी आणि लहान मुलांसाठी पण रेंटल छोट्या कार्स भेटतात, जेणेकरून ती मुलं त्या गाडीमध्ये बसून सगळ्या मॉलमध्ये फिरू शकतील. कारण मोठ्या लोकांनाच इम्पॉसिबल आहे सगळा मॉल फिरणं बाय वॉक. तर लहान मुलांनाही त्रास होणार, पण लहान मुलांचा आणि सगळ्यांचा विचार करून सगळ्या नीडफुल गोष्टी ज्या असतात त्या ह्या लोकांनी ठेवलेल्या आहेत. सो आता आम्ही बाहेर आलोय आणि इकडे एक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजचा एक आहे एरिया आणि इथे थोड्या गोष्टी आहेत करण्यासारख्या. सो बघणार आहोत आम्ही, जर काही करण्याची इच्छा झाली तर करणार आहे. सो बघूया अगोदर कसं आहे तिकडे. सो हा गोल्फ गेमचा सेटअप आहे, तुला साईडला असं बनवलं आहे. मी सध्या इकडे मला तर बघत आहे त्यामध्ये थोडी सो आपण आता या साईडला जाऊया. अमेरिकेमध्ये तुम्हाला असे फूड ट्रक बऱ्याच ठिकाणी बघायला भेटतील. आपल्याकडे जसे स्टोअर्स असतात, कुठेही बाहेर आपण फिरायला गेला तर टुरिस्ट प्लेसवरती किंवा गार्डन एरियामध्ये स्टोअर्स भेटतात किंवा रस्त्यावरती आपल्याकडे गाड्या लावतात, असं सिस्टम आहे. पण इथे बघा, इकडे जर काही फूड सेल करायचं असेल तर अशा फूड ट्रकमध्येच विकावं लागतं. ओपनली रँडमली असं कुठेही विकू शकत नाही. सो ह्या फूड ट्रकचं लायसन असतं, तो लायसन घेऊन परमिशन घेऊन सगळं पेपरवर्क झाल्यानंतरच फूड ट्रक भेटतो. आणि असं फूड ट्रक लावून लोक इकडे बिझनेस पण स्वतःचा करतात. सो हे ट्रॅम्पोलिन पार्क आहे. सो मोस्टली आपण बघतो की लहान मुलांनाच ट्रॅम्पोलिनमध्ये उड्या मारता येतात. आपल्याला मारायच्या असतील मोठ्यांना, मोठ्यांसाठी पण हे बनवलेलं असते. साईडला रेस स्टार्टिंग आहे, तो छोटा ट्रॅक आहे आणि तो मोठा ट्रॅक आहे. सो माझी इच्छा होती ही ॲक्टिव्हिटी करण्याची, पण हे सगळं बघून मला थोडीशी भीती वाटते. माझं डेअरिंग होत नाही आहे, कारण खूप स्पीडमध्ये त्या छोट्या त्या कार्ट आहेत स्पीडमध्ये जात आहेत आणि खूप ऊन पण आहे. सो त्रास पण होईल म्हणून मग मी कॅन्सल केलं ॲक्टिव्हिटी करण्याचं. पण बघताना फार मजा येते. सो ह्या लोकांनी इकडे बेंचेस वगैरे दिलेले आहेत बसून बघण्यासाठी आणि गर्दी पण इथे गर्दी कमी आहे. आय डोंट नो कशी काय. सो इकडे बघा माझ्या पाठीमागे तुम्हाला चायनीज लँटर्न फेस्टिवलचं पूर्ण सेटअप दिसत असेल. सो आज ॲक्च्युली एंड आहे. आय डोंट नो की आता ते एंट्री अलाउड आहे की नाही आहे तिथे, कारण असं शेवटचा दिवस होता. सो बघूया, असेल तर तिकीट आहे तर मग बाहेरूनच बघेल, कारण ऑलमोस्ट थोड्याफार गोष्टी दिसतात बाहेरून आणि संध्याकाळी चालू होतो हा 6:30 नंतर. सो बघूया आपल्याला बघायला भेटतं का. असं चला, हा आहे मेन एंट्रन्स आणि तुम्ही बघू शकता किती छान आणि एंट्रन्स बनवलेला आहे. आतमध्ये तर बघण्यासाठी खूप छान आणि सुंदर अशा गोष्टी आहेत. चायनीज लँटर्न फेस्टिवल म्हणजे एक्झॅक्टली काय, तर इथे खूप छान छान डेकोरेशनच्या गोष्टी बनवल्या जातात. त्याच्या आतमध्ये पूर्ण लाईट्स असते, वेगवेगळ्या कलरमध्ये त्या थीम रिप्रेझेंट करतात आणि खूप छान अट्रॅक्टिव्ह असं बनवतात. सो खूप छान इव्हेंट असतो हा, पण अनफॉर्च्युनेटली आपण आज बघू शकत नाही आहे, कारण ह्याचा हा आजचा शेवटचा दिवस आहे. आणि आता नेक्स्ट टाईम बघू आमच्या एरियामध्ये किंवा आमच्या सिटीमध्ये हा फेस्टिवल आला तर मी त्यावेळी नक्कीच हा व्हिडिओ काढेन आणि तुमच्या सगळ्यांसोबत शेअर पण करेन. खूप छान बघण्यासारखा हा इव्हेंट असतो. आम्ही चेक केलं आणि एंट्री नाही आहे आताचपासून आणि एंट्री बंद केली आहे. सो पाठीमागे माझ्या तुम्ही लोक पण बघू शकता, ते सगळे रिक्वेस्ट करत आहेत आतमध्ये सोडण्यासाठी. बट त्या लोकांनी सांगितलं की नाही, इट्स ऑलमोस्ट डन आणि आता ते रिमूव्ह करत आहे, त्याच्यामुळे आतमध्ये नाही जाऊ शकत. सो हार्डलक इथे पण की आम्हाला तर हेही नाही बघायला भेटलं. सो होपफुली राण्यामध्ये कधीतरी आमच्या एरियामध्ये आलं तर तेव्हा नक्कीच बघेन. होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय.